नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की काल संपूर्ण महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध झाला। तर पहिली महत्त्वाची घटना घडलेली आहे आणि याच्यानंतर आता पुढची प्रोसेस म्हणजेच मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा। तर काही वेळेस लक्षात घ्या की मागील 2 ते 3 महिन्यांपासून मंत्री आदिताई तटकरे यांच्या घोषणेशिवाय देखील हप्ते वितरण होत असतं। त्यामुळे लक्षात घ्या, आजचा 11 तारखेचा दिवस आहे, आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे आणि त्याच्यानंतर 13 तारखेला शनिवार आहे। साधारणतः जर हप्ते वितरण होत असेल तर याच्यामध्ये लक्षात घ्या, आजपासून लक्षात घ्या, आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण सुरू होऊ शकतं। शनिवार आहे तो दुसरा बँक हॉलिडेचा वार असल्यामुळे शनिवारी हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। तरी देखील आपण सांगत आहोत की 11 तारखेपासून म्हणजेच आजपासून शनिवारपर्यंत हे 3 दिवस आहेत हप्ते वितरणाचे। जर या 3 दिवसांमध्ये जर हप्ते वितरण झाले नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण जाऊ शकते। पण जास्तीत जास्त शक्यता आजपासून हप्ते वितरण कोणत्याही वेळी होण्याची शक्यता दाट आहे। आणि याच्यामध्ये हप्ते कोणाकोणाला येणार हा देखील सगळ्या लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे, ज्यांचा आधार सेटिंग ॲक्टिव्ह आहे, सगळ्या बाबी आहेत त्या ओके आहेत, अशा लाडक्या बहिणींना जो मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो सध्या वितरित होणार आहे। तर याच्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे हप्ते ज्यांना आले नव्हते तर अशा लाडक्या बहिणींना 4500 रुपये जमा होणार आहेत, अशा प्रकारचा मेसेज देखील सध्या समोर येत आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आहे तो येणार आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींना सध्या तांत्रिक अडचणींमुळे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर अशा लाडक्या बहिणींची अजून कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाही आहे, त्यांची देखील कागदपत्र पडताळणी विभागामार्फत सुरू होणार आहे आणि त्यानंतर त्यांचा लाभ आहे त्यांना दिला जाणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। मे महिन्याचे हप्ते वितरण आजपासून कोणत्याही वेळी सुरू होऊ शकतं। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे साधारणतः 2 हप्ते किंवा 3 हप्ते एकत्र येणार नसून केवळ मे महिन्याचाच लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता कोणत्याही वेळी वितरण सुरू होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।